बातमीतून आहे। पुण्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे कारण भरधाव डंपरने 9 जणांना चिरडले, ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, तोही जागीच। मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे। वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षाच्या सख्ख्या भाऊ बहिणीचा मृतांमध्ये समावेश आहे आणि या अपघातात 6 जण जखमी झालेले आहेत। त्यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीमधल्या केसनंद फाट्यावरती हा अपघात घडलाय। मद्यधुंद अवस्थेतल्या चालकानं डंपर थेट फुटपाथवरती झोपलेल्यांच्या अंगावर चढवलाय आणि हे सर्व कामगार होते। अमरावतीमधून मोलमजुरी करण्यासाठी हे कामगार पुण्यात आलेले होते। फुटपाथवर 12 जण झोपलेले होते। डंपर चालक गजानन तोटेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आता दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटकही झाली आहे। मात्र प्रश्न ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचा पुण्यात डंपरने 9 जणांना चिरडले। वाघोलीमधल्या केसनंद फाट्यावरचा हा अपघात मद्यधुंद अवस्थेत चालकाने डंपर फुटपाथवरती चढवलाय। तिघांचा मृत्यू झालाय तर 2 बालकांचा यामध्ये समावेश आहे। वैभवी 1 वर्ष आणि वैभव 2 वर्ष अशा सख्ख्या भाऊ बहिणीचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। 6 जण जखमी आहेत। तिघांची प्रकृती ही सध्या चिंताजनक असल्याचं कळत आहे। अतिशय दुर्दैवी आणि अतिशय धक्कादायक अशी घटना ही सध्या पुण्यात घडलेली। अधिकची अपडेट घेऊया। थेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहू शकतो या ठिकाणी डंपर फुटपाथवरती हा मोठा अपघात झालेला आहे। थेट अंगावरती हे वाहन चढवण्यात आलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? निश्चितपणाने अतिशय दुर्दैवी घटना आहे। काल रात्री 12:55 पुण्यातील केसनंद फाट्याजवळ जे मजूर खरं तर रात्री या ठिकाणी झोपायला आले होते, झोपले होते, त्यांच्यावर काळाने घाला घातला असं म्हणता येईल। कारण मद्यधुंद अवस्थेत असलेला डंपर चालक जो आहे तो भरधाव वेगात आला आणि बरोबर वाघोली पोलीस स्टेशनच्या समोर हा संपूर्ण रस्ता आपण जर बघितला तर रात्रीच्या वेळी देखील या ठिकाणी मोठी गर्दी असते। कारण डंपर, ट्रक असे विविध वाहनं जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि हा सगळा परिसर जो आहे तो आपण बघितला तर मोलमजुरी करण्यासाठी जे मजूर बाहेरच्या ठिकाणाहून येतात ते इथेच झोपत असतात आणि त्यांच्यावर थेट हा डंपर चढवला गेला, ज्याच्यामध्ये 3 जणांचा, ज्याच्यात खरं तर 2 चिमुरडे आहेत, त्यांचा मृत्यू झाला। आपण जर बघितलं तर त्यांचं कुटुंब जे आहे ते आता टाहो फोडताना आपल्याला पाहायला मिळतंय। रात्रीचा सगळा प्रकार जो आहे त्यानंतर डंपर चालकाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर अमरावतीमधनं सगळं हे कुटुंब आलं होतं आणि हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिलात तर मोठा परिसर जो आहे जिथे सगळे हे कामगार आहेत ते फुटपाथवरच झोपलेले असतात। रात्री गाढ झोपेत असताना 12:55ची वेळ होती आणि डंपर चालक जो आहे तो भरधाव वेगात होता आणि थेट त्याने हा डंपर जो आहे तो थेट अंगावर घातला आणि ज्यामध्ये अवघ्या 1 वर्षाचा आणि एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा देखील या अपघातात मृत्यू झाला। काही नागरिक जे आहेत ते या मजूर जे आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। किती वाजता साधारण हा अपघात घडलेला आहे, काय झालं होतं नेमकं? अपघात म्हणजे असा काही घडला की माझं नाव सुधाकर धीरून पवार आहे। ते मी जे झोपलेले लोक होते या इथं मैदानात झोपलेले जे लोक होते तर अपघात तो फास्टमध्ये गाडी आणली त्यांनी। फास्टमध्ये आणल्यावर ते धडकेचा आवाज झाला। आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो। इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन। तर मग असा तो निघत होता पण तिकून मी नाही जाऊ दिला, मी तिथे आळवा झालो। तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी। पण मी तर बोललो काय 2-3 लोक तर ठार झाले। तर त्यांच्यामध्ये मग कारवाई केली की पोलीसला बोलवा, हे करा ते करा। काही मदत काही भेटली नाही 15 ते 20 मिनिटापर्यंत। मग तिथून गेलो, त्या पोराला आम्ही उचललं दवाखान्यात, पायी पैदल घेऊन गेले। मग नंतर 2 व्हीलर आली ॲक्टिवा, त्यांच्यावर बसवला। थोडाफार जीव होता, म्हणजे जीव 6 ते 7 मिनिटं जीव होता। त्यांना मशीन लावल्यात, मरण पावला तो। कोण होते, तुम्ही कुठनं आला होता, हे तुमच्या कुटुंबातले होते का? किती दिवसापासून राहत होते? माझा पुतण्या होता। आम्ही आतापर्यंत दरवर्षी 1 ते 1.5 महिना आम्ही रोजगार मजुरी करतो, काम करून आम्ही जगतो। काम करून जगल्याच्या नंतर आम्ही आमच्या शेतीला आम्ही पण पैसे जूट केल्यावर शेतीला पैसे लावतो। आमच्याकडे जास्ती फार पाण्या वगैरेची टंचाई आहे, त्या कारणाने आम्ही पुण्यामध्ये येतो। वाघोलीमध्ये नाक्यावरून काम करून आम्ही जातो। काम केल्याच्या नंतर आमचा रोजगार आम्ही बरोबर जेवतो, आम्ही मैदानात झोपतो। काही दिवसाच्या नंतर काय झालं, मी कालच आलो माझ्या पुरी माझी फॅमिली घेऊन।
तर माझ्या मामीला काय बोलले असे तोंड निश्चितच बांधलेले अक्षय, लोक. खरं तर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. झोपेत असताना ही घटना घडली. धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती पोहोचवली त्यासाठी. वाघोली पुणे या ठिकाणची ही घटना आपण बघतोय.